शरदचंद्र गोखले, दैनिक केसरीचे माजी संपादक, विविध विषयांवरील अनेक पुस्तके प्रकाशित. श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूला श्रीमंत दादासाहेब हे जबाबदार होते. हे सिद्ध झाल्यावर त्यांना रामशास्त्रींनी देहांत प्रायश्चित सांगून आपली न्यायबुद्धी व निस्पृहता कशी दाखवली हे नाट्य उतार्यातून स्पष्ट होते. बघूया तर प्रायश्चित्त. दरबार गणपती महाल, कोपऱ्यात गादी आहे. सनई चौघडा वाचतो आहे. भालेदार म्हणतो, हुजूरे आलम रुस्तुमे दख्खन, दादासाहेब पेशवा की सवारी आ रही है, आस्ते निगाह रखो. दुसरा भालेरा, श्रीमंत सरकार परमप्रतापी, दादासाहेब पेशव्यांची स्वारी येत आहे. पहिला भालदार, सरकारे सल्तनत सितारे हिंद, शमशेर बहादूर दादासाहेब पेशवा पधार रहे हैं, आस्ते कदम. दूसरा भालदार, पृथ्वीपती दक्षिणाधीश विक्रमवीर, दादासाहेब पेशव्यांची स्वारी येत आहे, आस्ते कदम. दोन्ही भालदार, आस्ते कदम, निगाह रखो मेहरबान, आस्ते कदम. बापू म्हणतात, यावं यावं श्रीमंत, सारी दरबारी मंडळी आपलीच वाट पाहत आहेत. श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या दुःखद अंतानंतर अनाथ झालेल्या गादीचा आपण स्वीकार करावा आणि प्रजेला अभय द्यावं. दादासाहेब बसतात. आपण गादीवर आल्या कारणानं साऱ्या मराठी प्रजेचा आनंद ओसंडून जात आहे. साताऱ्याहून छत्रपतींच्याकडून सवडीनं वस्त्रे येतील. आपण तोपर्यंत ही वस्त्र व हा शिरपेच स्वीकारून ठेवावा. दादासाहेब म्हणतात, बापू, श्रीमंत नारायणरावांचा शेवट ज्या तऱ्हेने झाला त्याबद्दल साऱ्यांनाच खंत वाटत आहे. परंतु वैयक्तिक दुःखात वाहून जाऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून पाहणं रास्त होणार नाही आणि केवळ या इच्छेनंच आम्ही दुःखवेग आवरून आज दरबारात आलो. श्रीमंत नारायणरावांची आठवण झाली की अजूनही डोळ्यांना शेला लावतात. रामशास्त्री म्हणतात, श्रीमंत, न आलेले अश्रू पुसायला शेला काय करायचा? त्याचा आडोसाच करायचा असेल तर गोष्ट वेगळी. तो भ्रमाचा पडदा दूर करून साऱ्या दरबाराला सांगा की श्रीमंत नारायणरावांची अजूनही आठवण झाली की कसं वाटतं. सांगा सांगा श्रीमंत. बापू म्हणतात, शास्त्रीबुवा, आपल्या म्हणण्याचा रोख दरबाराला समजला नाही. रामशास्त्री म्हणतात, समजून घ्यायचेच नाही असा निश्चय असल्यावर समजणार तरी कसं? झोपलेल्याला जागं करता येतं, पण न झोपता झोपेचं सोंग घेतो त्याला जागं कोण करणार? आणि म्हणूनच दरबाराला जागं न करता दादासाहेबांच्या अंतःकरणाला आव्हान करतो आहे. सांगा श्रीमंत, सांगा. श्रीमंत नारायणरावांची आठवण झाली की काय वाटतं ते सांगा. दादासाहेब म्हणतात, शास्त्रीबुवा, काय सांगू मी? नारायणरावांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे मला अस्वस्थ, झोप सुद्धा लागत नाही. रामशास्त्री म्हणतात, लागणार कशी? दादासाहेब, आठवा तो प्रसंग. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी हेऊर मुक्कामी श्रीमंत नारायणरावांना आपल्या पदरात टाकलं आणि आपणही कणवाळू अंतकरणाने नारायणरावांचा लेकरू म्हणून सांभाळ करीन असं अभिवचन दिलं आणि शेवटपर्यंत आपण ते कसोशीनं पाळलत ना? मग मनाची चलबिचल का होते? दादासाहेब म्हणतात, शास्त्रीबुवा, शेवटपर्यंत मी न्यायानंच वागत आलो. रामशास्त्री म्हणतात, पेशव्यांच्या गादीची परंपराच तशी आहे. थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ, माधवराव पेशवे साऱ्यांनी न्यायाचा आदर केला. या न्यायाला स्मरून सांगा की आता रस्त्यातनं मिरवणुकीतून येताना तुमच्यावर जी फुलं उधळली गेली, जो गुलाल उधळला, ज्या निरंजनाच्या आरत्या ओवाळल्या गेल्या, त्यात काय दिसलं? दादासाहेब म्हणतात, काय दिसलं? काय दिसलं मला? रामशास्त्री म्हणता, मी तेच विचारतो आहे. सांगा, तुमच्यावर उधळल्या गेलेल्या गुलालात श्रीमंत नारायणरावांच्या रक्ताचे थेंब दिसले नाहीत?
सांगा, ज्या निरंजनाच्या ज्योती उजळून स्वतःच्या कर्तृत्वाची ज्योत पाजळलीत, त्या श्रीमंत नारायणरावांना दिलेल्या भडाग्नीच्या उसळणाऱ्या ज्वाला दिसल्या नाहीत? सांगा, आहेराची तबके समोर आल्यावर त्यावरचा शेला दूर करताच ज्यांचा क्रूरपणाने निर्दय खून करण्यात आला, त्या श्रीमंत नारायणरावांच्या विकल शरीराचे तुकडे तुकडे दिसले नाहीत? सांगा श्रीमंत, काय दिसलं तरी काय तुम्हाला? असे बावरून जाऊ नका. दादासाहेब म्हणतात, रामशास्त्री, आमच्या डोळ्यांपुढे दुःखानं अंधारी येत आहे. रामशास्त्री म्हणतात, आली तर बरंच झालं. म्हणजे बाहेरचे डोळे बंद झाले तरी मनचक्षु उघडतील आणि झाल्या गोष्टी स्पष्टपणानं दिसू लागतील. त्या दिवशी श्रीमंत नारायणराव वाड्यात आल्यानंतर फितुरीच्या पाप मार्गानं गारदी आत आले. वाटेत सापडेल त्याला नाहीसं करणाऱ्या रुद्र वडवांडलाप्रमाणे ते कत्तल करत आत आले. हाच तो वाडा, याच त्या भिंती. प्राणावर बेतलं हे पाहताच श्रीमंत नारायणराव धावत धावत आले आणि त्यांनी तुमच्या कमरेला मिठी घातली, कारण तुम्ही त्यांचे कणवाळू काका होतात ना. प्रत्यक्ष पोटच्या पोरासारखं तुम्ही त्यांच्यावर प्रेम होतं ना. ते लेकरू तुमच्या कमरेला मिठी मारून बसलं. मागे नंग्या तलवारी घेऊन गारदी उभे होते. जीवन आणि मृत्यू यांच्या संगमावर आपण उभे होता आणि प्राण पिळवटून नारायणराव ओरडले, काका मला वाचवा, काका मला वाचवा. सांगा, सांगा दादासाहेब, त्यावेळी तुमचं प्रेम कुठं गेलं होतं? त्यावेळी तुमचा न्याय कुठं गेला होता? दादासाहेब कपाळाला हात लावून बसतात. बापू म्हणतात, शास्त्री बुवा, बस झाला हा पोरखेळ. श्रीमंत नारायणरावांच्या मृत्यूमुळे दादासाहेबांच्या चित्तवृत्ती दुखावल्या गेल्या आहेत. आपण जरा सबुरीनं घ्या. तुळाजी म्हणतात, बापू, सबूर कसली करता? खुद्द पेशव्यांच्या दरबारात हे शास्त्रीबुवा दादासाहेबांना खुनी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमरीसिंग म्हणतात, बड़े ताज्जुब की बात है कि आप आम दरबार में खुद पेशवे सरकार के बारे में बकते रहे और हम चुप रह के सुने. तुळाजी म्हणतात, शास्त्रीबुवा, आपण मोठे न्यायाधीश असाल, पण दादासाहेब खुद्द पेशवे आहेत आणि पेशव्यांच्या न्यायीपणाचा लौकिक दशदिशांत पसरला आहे. ज्याला फिर्याद गुदरायची असेल त्याने ती खुशाल गुदरावी, मग चौकशी करून न्याय करण्यात येईल. रामशास्त्री म्हणतात, बापू, फिर्याद कुणी गुदरायची आणि न्याय कुणी करायचा? या वाड्यात खुद्द पेशव्यांचा खून होतो आणि त्याची फिर्याद करायला लागते. भीष्म द्रोणासारखे तुम्ही धुरंधर मुसद्दी कौरवांच्या दरबारात बसल्यासारखे स्वस्त का? तुम्हाला बोलता येत नसलं तरी या खांबांना बोलता येतं, या शनिवार वाड्याला बोलता येतं. तो 1000 जीवांनी ओरडून सांगेल की नारायणराव पेशव्यांचा खून झाला, तो गारद्यांनी केला आणि त्याला कारण म्हणजे परमप्रतापी पेशव्यांच्या गादीवर बसलेले हेच दादासाहेब. दादासाहेब म्हणतात, शास्त्री बुवा. बापू म्हणतात, शास्त्री बुवा, आपण खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध आरोप करत आहात. तुळाजी म्हणतात, जीभ आहे म्हणून बडबडून इथं भागणार नाही. आपण न्यायाधीश म्हणून आत्तापर्यंत गय केली, यापुढे ती होणार नाही. दादासाहेब, पेशव्यांच्या विरुद्ध अपशब्द उच्चारणाऱ्यांची गर्दन उतरवली जाईल. रामशास्त्री म्हणतात, खुशाल उतरावा. त्यामुळे केवळ माझं तोंड बंद होईल, जनतेचं नाही. जनता जनार्दनाला न्यायदेवता सांगेल की या गादीवर बसण्याचा दादासाहेबांना अधिकार नाही, कारण ते खुनी आहेत. सुमरेसिंग म्हणतात, अब एक लफ्ज भी निकालोगे तो जान खतरे में रहेगी. तुळाजी म्हणतात, शास्त्री बुवा, आपण पेशव्यांना खुनी म्हणून दरबाराचा अपमान करत आहात. त्याबद्दल पुरावा दाखवा.
नाहीतर याच समशेरीला बळी पडाल. तलवार काढतो. रामशास्त्री म्हणतात, तुळाजी, मी न्यायाधीश आहे. पुराव्या वाचून मला बोलायची सवय नाही, आणि पुरावाच पाहिजे असेल तर हा आपला हुकूम पहा. हुकूम त्याला दाखवतो. नीट डोळे उघडून वाचा. श्रीमंत नारायणराव पेशवे यास मारावे हा हुकूम वाचा, आणि त्याखालची दादासाहेब आपली सही पहा, आणि खुनी कोण आहे ते सांगा. तुळाजी घाबरून, शास्त्री बुवा, हा हुकूम कसला? कुठं मी आला? कोणी दिला? रामशास्त्री म्हणतात, तुळाजी, असे घाबरू नका. नीट पहा. आजवर श्रीमंत नारायणराव पेशवे यांना मारण्याचा तो हुकूम होता. आता तुमच्या मरणाचं ते बोलावणं आहे. दादासाहेब म्हणतात, शास्त्री बुवा, झाली चूक होऊन गेली. राज्याकरता मी पदर पसरतो. यातून आम्हाला वाचवा. याला काही का तोड नाही. बापू म्हणतात, शास्त्री बुवा, तुमच्या न्यायबुद्धीवर आमचा विश्वास आहे. आपल्या विद्वत्तेचा आम्हाला आधार आहे. काही शास्त्रवचन सांगा. याला काहीच का तोड नाही? याला काही प्रायश्चित्त आहे? रामशास्त्री म्हणतात, आहे, याला प्रायश्चित्त आहे. दादासाहेब म्हणतात, सांगा, कसलंही प्रायश्चित्त सांगा, ते आम्ही घेतो. दक्षिण, अन्नदान, यात्रा, काहीही सांगा. सारा खजिना ओततो, सारी शक्ती खर्च करतो, पण ही मानहानी थांबवा. याला प्रायश्चित्त सांगा. रामशास्त्री म्हणता, याला एकच प्रायश्चित्त. दादासाहेब म्हणतात, सांगा, सांगा, कोणतं प्रायश्चित्त? रामशास्त्री म्हणतात, देहांत प्रायश्चित्त. दादासाहेब म्हणतात, काय? रामशास्त्री म्हणतात, होय, देहांत प्रायश्चित्त. न्यायाधीश म्हणून आजवर इथं वागलो. माझ्या अल्पमतीप्रमाणे न्यायदान केलं. हाच माझा अखेरचा निवाडा. त्याची अंमलबजावणी करणं न करणं तुमचं काम. आम्ही चाललो. पण हे लक्षात ठेवा, ज्या क्षणी न्यायदेवतेला धिक्कारून तुम्ही नारायणरावांचा खून केला, त्या क्षणी आपल्या पेशव्याच्या अस्ताला आरंभ झाला. आम्ही जातो. जिथं न्याय नाही तिथं रामशास्त्री नाही. कारण जिनं जगायचं तर न्यायानं, नाही तर मरण कवटाळायचं. हाच महाराष्ट्राचा जीवनधर्म आहे.